हॅलो गाईज, तर वेलकम पुन्हा तर आजच्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी आज आलो आहे शेतात आणि काही नाही, जस्ट फेरफटका मारायचा आहे. आपल्याला इथं कांद्याला पाणी वगैरे भरून झालेलं आहे सगळं. म्हणलं एक फेरफटका मारा, मस्त मजा मजा म्हणून आलो आहे वावरात. घरी बसून बोर झाला होता, बोर होतं, कंटाळ येतो. मग म्हणलं यार काहीतरी झंकी पंकी करू, म्हणजे नाही झंकी पंकी म्हणजे जी कामं पेंडिंग पडले ते कामं उरकायचेत म्हणून जस्ट फेरफटका म्हणून मस्त निसर्गाच्या सानिध्यात आज आलो आहे, शेतात आलो आहे. एक गहू आहे मस्त. चला विहिरी का जायचं, विहीर दाखवतो मी तुम्हाला. विहिरीत जाऊया, विहिरीत जायचं म्हणजे विहीर थोडी नाही मारायची, जायचं जस्ट रिलॅक्स जायचं. तिथे वॉल सिस्टीम वगैरे आहेत त्या फिरवायच्यात, बस एवढेच काम आहेत, बाकी काही नाही, रिलॅक्स. आणि हां, अजून एक सांगायचं आहे, फार मजा येते बरं का. मनमुराद आयुष्य जगण्याची जी मजा आहे ना, ती सध्या मी घेतोय. आणि जे कधी काळी पाहिलेलं स्वप्न ते 2026मध्ये सत्यात उतरू राहिले, त्यामुळं फार मजा वाटते यार खरं तर. आलो होतो म्हणलं हे वॉल वगैरे फिरून द्यावं, म्हणलं रात्रीचं लाईट आली तर चालू होऊ शकते. एक तर वाघाची फार भीती आहे, सो वॉल बिल फिरवलाय. आणि विहिरीत पाणी पण आहे, भरपूर पाणी. सो निघालो मग मस्त मजेत. अख्खा कांदाच भरून झाला 2 दिवसात, मगच 1.5 एकर पूर्ण. ते घरी खत टाकायचं काम चालू वावरात, त्यात त्या ट्रॅक्टर वगैरे चालू होतं. म्हणलं चला तिकडे चक्कर मारणं, किती झालं टाकून किती नाही ते पण पाहू म्हणून कामात काम. म्हणलं चला चला आता बाहेर आलं, जरा एडिटिंगचं काम चालू होतं, जरा कामांचं. मग ते काम करत होतो, पण यार कंटाळा आला म्हणे, यार लय बोर झाला राव, चला काहीतरी नवीन करू. काहीतरी काय होतं, कंटिन्यू एका जागेवर बसून बसून असं बोर होतं मला. मग म्हणलं यार थोडं काहीतरी हिंडून येऊ, थोडं हिंडून मस्त वाटेल म्हणून आलो होतं बाहेर फिरायला. तर चला मग आपण आता तिकडे जाऊ. घरापाशी खत भरायचं काम चालू होतं आणि ते इथं टाकायचं काम चालू आहे. तर इथं खत टाकून झालेत, बऱ्यापैकी झाले, अजून थोडं राहिलं आता. म्हणजे एवढं टाकून झालं का मोकळं मग. सो फायनली इकडं बॅकग्राऊंडला खत झालंय टाकून बरं का, थोडं राहिलं म्हणतात. एवढं टाकून झालं का मग मी पण मोकळं आणि ते पण मोकळे, सगळं काम उरकून जातं नाही का. ना ते पाहुणे ऑटोमॅटिक येऊन जातात. इथं पाकळा आहे ते तिकडला एक, तो या पाखरला काय म्हणतात मला सांगता नाही ते नेमकं एक्झॅक्ट. तर बगळे होऊन आलेत, बगळे आलेत. इथं एक बगळा आहे. या पाखराला काय म्हणता माहीत नाही, जो कावळ्यासारखा दिसतो बट त्याचं डोकं जे असतं ते लाल आहेत. काय म्हणतात त्याला माहीत नाही, बट तो रोज येऊन इथं येत असतो. आणि काय खातो बिचारा काय माहीत नाही. आता तरी खत पडले आणि याच्या आधी काहीच नव्हतं, बट तो किती येऊन काहीतरी खायचं, काय खातो बिचारा त्याचं त्यालाच माहीत. तो लांब गेला तर तिकडे, तर फार लांब गेला आता. यावर एक गोष्ट लक्षात आली यार, की आता पाखरं पशु प्राणी हे कधी कामाला जात नाही, कुठं काही काम करत नाही, तरी पण त्यांचं पोट भरतं. म्हणजे न कामाला जाताही त्यांचं पोट भरू शकतं. आपलंही तसंच यार, आपण काम न करता म्हणजे कामाला न जाताही आपलं पोट भरू शकतं. देव आपल्याला पोट भरण्या इतकं देतो, पण खरं तर तेवढ्यात आपली अपेक्षा भागत नाही, म्हणून आपलं मन भरत नाही. नाहीतर देव प्रत्येकाला पोट भरण्या इतकं देतो यार खरंच. काय वाटतं तुम्हाला, कमेंट करून मला नक्की सांगा. ते आले इकडे घासाच्या रानात, तिघी जणांचं काय डिस्कशन चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती, विचारेन ना. जसं 2026 लागलंय ना तेव्हापासून मनसोक्त आयुष्य जगायला चालू केले आणि इतका आनंद होतोय ना, जणू काय असं वाटतं नाही यायला अख्ख्या जगाचं सुख माया वाटायला आलं काय ना, इतकं भारी वाटतंय. असं म्हणतो माणसानं थोडंफार तरी काम केलं पाहिजेच यार. सो मग थोडंफार काम करता म्हणून दळण टाकून येतो. सो चलो. त्यानंतर आलतो भाऊ, निखिल भाऊ काल. निखिल बोललो होतो ना, जेव्हापासून 2026 लागलंय ना तेव्हापासून आयुष्याचा मनभरात आनंद यायला चालू केला आहे. कारण काय होतं यार, आपल्या आयुष्याची व्हॅलिडिटी किती हेच आपल्याला माहीत नाही यार. त्यामुळं उगाच मन मारून जगण्यापेक्षा मनसोक्त जगायला चालू केलं आहे. त्यामुळं नको ते पुणे, नको ती मुंबई, नको ते नाशिक, नको ते गोवा, काहीच नको. मला फक्त माझं गाव प्यार आहे. त्यामुळं गावाकडं मस्त मनमुराद आयुष्य जगण्याचा आनंद घेतो आहे. आजच्या दिवसाचा समारोप आजच्या गोड व्हावा म्हणून आज चहासोबत होतो आहे. मी स्वतःला भाग्यवान मानतो आहे की यार, गावाकडं असं निसर्गरम्य वातावरणात समोर सूर्य मावळतीला येतो आहे आणि मी इकडे चाय बसून पितो आहे. हा खूप मोठा आनंद आहे यार. आणि हे माझ्यासाठी हेच सर्वात मोठं सुख आहे यार, खरं सांगायचं ठरलं तर. तर मंडळी,
भेटूया लवकरच पुढल्या ब्लॉगमध्ये, लवकरच येणाऱ्या, ज्यामध्ये अजूनही आपली गावाकडची जी काही कामं असतात, शेतीवाडीची जी काही कामं असतात ती पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पाहूयात. आणि हो, जर चॅनलला नवीन असाल आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर यार चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा.